संसदेत नारी शक्ती वंदन विधेयक मांडून ते फेटाळलं म्हणून रस्त्यावर उतरलेल्या त्या समस्त महिलांना माझी विनंती आहे की महाराष्ट्रात स्वप्ना पाटकर ही एकच केस नाही, अशा असंख्य भगिनींना तुमच्या मदतीची गरज आहे, तुमच्या आवाजाची गरज आहे. त्यांना मदत करा, त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरा. एका बाईचा विनयभंग करणारा, आई बहिणींवरून शिव्या देणारा एक माजोरडा राजकारणी, संपादक आजही त्या महिलेला बिनधास्त छळतोय आणि आपण इकडे नारी शक्तीला वंदन करण्याच्या बाता करतोय. केवढा हा विरोधाभास आहे. आज सकाळ सकाळीच एका ट्विटनं माझं लक्ष वेधलं. खरं तर ज्या महिलेनं, ज्या माय माऊलीनं हे ट्विट केलेलं होतं, त्या महिलेच्या ट्विटला 2019 नंतर 22-23 पर्यंत काय किंमत होती, किंबहुना मी तर म्हणेन त्या ट्विटर हँडलवरून आलेल्या प्रत्येक ट्विटला मीडियात कसं वजन प्राप्त व्हायचं, त्यावर कशा चर्चा झडायच्या, ब्रेकिंग न्यूज व्हायच्या. उद्धव ठाकरे यांच्या गटातले एक नेते संजय राजाराम राऊत आणि त्यांचा आमदार भाऊ सुनील राजाराम राऊत यांची कशी तंतरलेली असायची त्या ट्विटनंतर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या ताईंच्या ट्विटला भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून कसं उचलून धरलं जायचं. भाजपच्या महिला नेत्या, प्रवक्त्या त्या ट्विटवर कशा पोपटासारख्या बोलायच्या, मीडियाला बाईट्स द्यायच्या, हे सुद्धा आपण पाहिलंय, अनुभवलंय. आता तुम्ही विचाराल की ही कोण आहे, म्हणजे ही बाई कोण आहे त्या ताई ज्यांच्या ट्विटबद्दल आज तुम्ही एवढं विस्तारानं बोलताय. खरं आहे तुमचं. नुसत्या भाजप सेनेनंच नाही तर मी स्वतः देखील त्या ताईंच्या ट्विट्सवर अनेकदा व्हिडिओज केलेले आहेत. आमच्या एका सहकारी यूट्यूबर मित्रानं तर त्यांची मुलाखत घेतलेली आहे. एवढं सांगितल्यानंतर तुम्हाला मी कुणाबद्दल एवढं सगळं सांगतोय किंवा बोलतोय ते नाव समजायला अडचण येणार नाही. अर्थात ते नाव म्हणजे स्वप्ना पाटकर. संजय राजाराम राऊत नावाच्या एका मस्तवाल राजकारण्याच्या अहंकाराला ज्या महिलेनं आपल्या निर्धारानं आणि करारी बाण्यानं जगासमोर आणलं, राऊतांचा सो कॉल्ड सुसंस्कृतपणाचा बुरखा फाडला, वैचारिक संपादक पद वगैरे जे काही भूषवत होते, तर ते कसं गटारगंगेतून आलेलं आहे हे उघड केलं त्या स्वप्ना पाटकर. 2019च्या आधी ज्यांना मीडियासकट तत्कालीन विरोधी पक्षानं डोक्यावर बसवलं होतं, त्या विस्फोटक ट्विटर क्वीन ज्यांना म्हणू शकतो आपण, स्वप्ना पाटकर, आज त्या कुठल्या गुमनामीच्या अंधारात हरवलेल्या आहेत? तुम्हाला नाही असले प्रश्न पडत? जसे निवडणुकीच्या काळात आपल्या प्रचारासाठी आवश्यक असणारे सामान्य सतरंजी उचले कार्यकर्ते, आमच्यासारखे बऱ्यापैकी लोकप्रिय यूट्यूबर जसे या लोकांना हवे होते आणि आज सत्तेत बसल्यानंतर नकोसे झालेले आहेत, तशाच नियमांनुसार आज स्वप्ना पाटकरांची ही उपयोगिता संपली की काय? ज्या महिलेवर संजय राऊतांकडून अन्याय अत्याचार झाला आहे आणि जे उघडं नागडं सत्य आहे, आजही सोशल मीडियावर किंवा यूट्यूबवर जाऊन तुम्ही जर पाहिलं तर ती ऑडिओ क्लिप उपलब्ध आहे. कुठल्याही बीप विना राऊतांनी पाटकरांना दिलेल्या शिव्या आपण ऐकलेल्या आहेत, ज्या आजही अनेक जण चवीनं ऐकतात. संजय राऊत ॲब्यूज वुमन असं काहीतरी टाकलं की तिकडं ती क्लिप येते आणि ती ऐकल्यानंतर त्यावर काय कारवाई झाली आजवर, हा प्रश्न उभा राहतो. कोर्टात हा आवाज माझा नाही असं संजय राऊतांनी सांगितलं. कोर्टात म्हणण्यापेक्षा पोलिसांना जबाब दिला तेव्हा. असं सांगितल्यानंतर त्यांच्या आवाजाची फॉरेन्सिक टेस्ट करण्यासाठी त्यांच्या आवाजाचे सॅम्पल्स घेणं ही पहिली स्टेप असते. असं पोलिसांनी सांगितलं होतं, आम्ही त्यांच्या आवाजाच्या सॅम्पल्स घेणार आहोत. ती स्टेप अजून पोलिसांनी घेतली आहे का नाही, प्रशासनाकडून ती घेतली गेली आहे का नाही, याच्याबद्दल काहीही स्पष्टता नाही. याचा अर्थ काय होतो? ज्या राऊतांना सोशल मीडियावर संजा, लवंडे, झाकणझुल्या, संडापक अशा शेलक्या विशेषणांनी सामान्य नेटकरी झोडत असतो, म्हणजे ज्याची अवकात नाही, राहतो कुठल्या तरी चाळीत, पण तो संजय राऊतांसारख्या एवढ्या मोठ्या नेत्यावर असल्या विशेषणासह आपलं तोंड उघडत असतो. त्या संजय राऊतांची अवकात काढत असतो. त्या राऊतांची खरी अवकात काय हे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांना खरंच माहीत नाही. संजय राऊत ही फार मोठी आसामी आहे. त्यांना कोणीही हात लावू शकत नाही, एवढा त्यांचा दरारा आहे, दबदबा आहे. अलिबागचे म्हणजे त्या किहीमचे बंगले, जमिनी, इतर प्रॉपर्टीज ज्या स्वप्ना पाटकरांच्या नवऱ्याच्या म्हणजे सुजित पाटकरच्या मध्यस्थीनं खरेदी केल्या गेल्या, हडपल्या गेल्या, त्यावर मालक म्हणून खरेदी खत बनवताना स्वप्ना सुजित पाटकर हे नाव लावलं गेलं. काही जमिनींच्या खरेदी खतावर सौभाग्यवती रश्मी उद्धव ठाकरे, सौभाग्यवती मनीषा रवींद्र वायकर ही नावं देखील लावली गेली.
आणि हे काय गुपित राहिलेलं नाही, हे मागेच उघड झालंय. मोठं गाजलं होतं. किरीट सोमय्यांनी हे प्रकरण उघड केलं होतं. पण 103 दिवसांचा आर्थर रोडचा तुरुंगवास वगळला तर राऊतांना याचा काहीही त्रास झालेला नाही. स्वप्ना पाटकरांचे पती सुजित पाटकर हे संजूबाबा राऊत भांडूपवाले यांचे निस्सीम भक्त आहेत. त्यामुळे त्यांनी तर केव्हाच आपल्या बायकोला वाऱ्यावर सोडलेलं आहे. घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलेलं आहे ते. आता आपल्या पोटच्या पोराला वाढवण्यासाठी झगडणारी स्वप्ना पाटकर नावाची एकाकी महिला, जी एकाकी असूनही मोठ्या महाशक्तींविरुद्ध लढण्याची जिद्द बाळगून आहे, तिला सतावण्याचे, घाबरवण्याचे असंख्य प्रकार राऊतांच्या भाडोत्री गुंडांनी करून पाहिले. रात्री अपरात्री फोन करून धमक्या देणं असो, घरावर दारूच्या बाटल्या फेकणं असो, रिकाम्या बाटल्या, त्या बाटलीत धमक्यांच्या चिठ्ठ्या टाकणं. कहर म्हणजे स्वप्ना पाटकरांच्या घरात यांनी एक विषारी साप सोडला होता मागे. व्यंकटेश उप्पर नावाचा एक सिक्युरिटी गार्ड जो एका एजन्सीत कामाला होता, त्याला यांनी स्वप्ना पाटकरांच्या मागावर ठेवला होता. तो या बाई घराबाहेर पडल्या की त्यांचा पाठलाग करायचा. एरवी त्यांच्या कलिनामधल्या त्या घराबाहेर समोर एक पान टपरी आहे, तिथं उभा राहून टेहळणी करत असायचा दिवस रात्र. असाच एक दिवस तो पाठलाग करत करत स्वप्ना पाटकरांच्या मागे येत असताना स्वप्ना पाटकरांनी त्याला बरोबर पोलीस स्टेशनच्या दारात आणून उभा केला. गडबडलेल्या व्यंकटेश उप्परला तात्काळ पोलिसांनी तिथं अटकही केली, पण तो काही बोलणार, सगळं घडाघडा उघडणार त्याआधीच त्याला सोडून दिलं गेलं. नंतर त्या केसला तो स्वतः हजर राहतच नव्हता. केस उभी राहिल्यानंतर हा व्यंकटेश उप्पर कुठेतरी गायब झालाय असं एकंदर वातावरण झालं होतं. त्यावेळेला व्यंकटेश उप्परचा मनसुख हिरण झाला की काय अशा शंका यायला लागल्या. मी एकटाच माणूस आहे ज्यानं या व्यंकटेश उप्परबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित केलेले आहेत, पण त्याकडे प्रशासनाचं अजिबातच लक्ष नाही आहे. त्या व्यंकटेश उप्परचं पुढं काय झालं हा प्रश्न आजवर अनुत्तरितच आहे. त्यामुळे संजय राऊतांना या प्रकरणात हात लावणं हे तर मला अशक्यप्रायच वाटतंय. संजय राऊत केवढी मोठी आसामी आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि त्यांच्या विरोधात बोलणारे जे लोक आहेत ते मूर्ख आहेत, इन्क्लुडिंग मी. आता येतो मूळ मुद्द्यावर, म्हणजे सकाळच्या ट्विटवर. स्क्रीनवर ते ट्विट जसंच्या तसं दाखवतोय, तुम्हाला वाचा. जर माझ्याबाबत काही घडलं, अपघात, शारीरिक इजा, कोणती हानी किंवा मी गायब झाले तर त्यासाठी संजय राऊत हेच पूर्णपणे जबाबदार असतील. माझ्या आगामी पुस्तकात काही सत्य गोष्टी उघड होणार असल्यामुळे ते थांबवण्यासाठी त्यांच्या लोकांकडून मला धमक्या दिल्या जात आहेत. मी गप्प बसणार नाही. स्वप्ना पाटकर एक पुस्तक लिहित आहेत आणि हे असं माझ्या कानावर आलं होतं. त्यांनी मला काही सांगितलं नव्हतं कधी की असं मी पुस्तक लिहिते. पण ते तर पूर्णतः शिवसेना आणि शिवसेनेचा आजवरचा प्रवास, त्या प्रवासादरम्यानच्या घटना, त्या आजच्या 2-2 शिवसेना, इथवर सारं काही त्यात असेल असं एकंदर त्या पुस्तकाचं स्वरूप आहे असंही माझ्या कानावर आलं होतं. आणि हे जर सत्य असेल आणि असंच ह्याच बाजाचं जर ते पुस्तक लिहिलं गेलेलं असेल किंवा लिहिलं जात असेल तर त्यात संजय राऊत यांचं पात्र हे अनिवार्य असणारच आहे. शिंदेंनी केलेलं बंड ही असणारच आहे. उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीचे तळघर आणि हे इतर गोष्टी सगळ्या ज्या आहेत त्याही असणार आहेत. या सगळ्या मागची पार्श्वभूमी किंवा या सगळ्या घटनांबद्दल पडद्यामागची स्टोरी तर त्या पुस्तकात नक्कीच असणार. पण हे पुस्तक जर स्वप्ना पाटकर लिहित आहेत तर त्यात बऱ्याच इनसाइड माल मसाला असणं शक्य आहे. हा मसाला नव्हे तर दारुगोळाच असेल याची मला खात्री आहे. तशीच खात्री संजय राऊतांना देखील असणार. त्यांचं हे पुस्तक पूर्ण होऊ नये यासाठीच मागच्या काही वर्षांपासून बरेच प्रयत्न केलेले गेले असावेत. अडथळे हे जे काय उभे केले गेले ते त्यासाठीच असणार असं आता मला वाटतंय. तर आता सिच्युएशन काय आहे, पुस्तक लिहिता येऊ नये यासाठी प्रयत्न झाले, त्या ज्या कच्च्या मसुद्यावर संपादकीय संस्कार होऊ नयेत म्हणून प्रयत्न झाले. आता ते कुठल्याही प्रकाशकानं छापू नये हे प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी जे काही करायचं आहे ते आता सुरू आहे. स्वप्ना पाटकरांना मोकळा श्वास घेता येऊ नये यासाठी त्यांच्या भोवती दुष्टचक्रांचा फास जो काय आवडला जातोय त्यात पाटकर गुदमरत आहेत. त्यांचं आजचं ट्विट हेच सांगून जात आहे आणि ते तुम्हाला उमगतंय का ते बघा फक्त. सुदैवानं त्यांना पोलीस प्रोटेक्शन आहे बहुधा, मला खात्री नाही आहे, पण असावं त्यांना पोलीस प्रोटेक्शन. पण आज त्यांना त्यांचा व्यवसाय करता येत नाही आहे. काही बंधनं घातली गेली आहेत. कुठलंही काम मिळत नाही आहे. कोणी काम देत नाही आहे. का? कोणाची भीती वाटते? आणि यामुळे त्यांची आर्थिक कोंडी करून ठेवली आहे. यात कुणी त्यांना मदत करावी असं तर त्यांचं म्हणणं नाही आहे. मला फोनपे, जीपे करून मदत करा असं त्या म्हणत नाही, कारण ती बाई स्वाभिमानी आहे. जी संजय राऊतांना नडते ती काय लोकांसमोर पदर पसरेल काय?
पण काल ज्यांनी स्वप्ना पाटकर हे नाव उद्धव ठाकरे गट आणि संजय राऊत यांच्या विरोधात हत्यारासारखं वापरलंय ना, त्यांनी तरी या भगिनीला वाऱ्यावर सोडता कामा नये. संसदेत नारी शक्ती वंदन विधेयक मांडून ते फेटाळलं म्हणून रस्त्यावर उतरलेल्या त्या समस्त महिलांना माझी विनंती आहे की महाराष्ट्रात स्वप्ना पाटकर ही एकच केस नाही, अशा असंख्य भगिनींना तुमच्या मदतीची गरज आहे, तुमच्या आवाजाची गरज आहे. त्यांना मदत करा. त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरा. एका बाईचा विनयभंग करणारा, तिला आई बहिणींवरून शिव्या देणारा एक माजोरडा राजकारणी, संपादक आजही त्या महिलेला बिनधास्त छळतोय आणि आपण इकडे नारी शक्तीला वंदन करण्याच्या बाता करतोय. केवढा हा विरोधाभास आहे. हा विरोधाभास मिटवणं, नष्ट करणं हे तुमच्याच हातात आहे. तुमचा तुम्हीच विचार करा आणि कमेंट्समध्ये जरूर व्यक्त व्हा. कारण यावर काय बोलायचं आणि किती बोलायचं खरोखर प्रश्न पडतोय. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.